म्हणजे पुढं कसं घडायचं ते कळलं आणि म्हणजे कुठल्या ह्याच्यावर चालायचं ते कळालं. मेडिटेशन केल्यानंतर काय जाणवलं? मन शांत झालं आणि अभ्यासात असं लक्ष लागेल मला असं वाटलं. आणि ह्याच्यातलं ना, उठा जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही, हे वाक्य खूप आवडलं. म्हणजे का म्हणून ते आवडलं? कारण की उठा म्हणजे मनातले जे भावना आहेत ना, त्या पुढं बोलण्यासाठी ते केलं. सांगितलं की पुढं कसं चालायचं म्हणजे आपण कसं हे करणार ते सांगितलं. श्रीराम शर्मा आचार्य, आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ-उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा, असा चेहरा कायम कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मान सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट
जाऊन पोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करत आले आहेत आणि या एकाकी प्रयत्नांमुळेच ते फार दूर पर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहेत. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखानेच ते नेहमी प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हे एक जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, रागा करणे, कर्तव्यपथावरून विचलित होणे महापाप होय. एकटेपणा हे समस्या से गुजर रहे हैं. कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है. इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है. इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है. जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे. मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ. आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं. अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें. सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए. बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे. आपका समय शुरू होता है अब. अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आंखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें. फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें. आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी. और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी. जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और
पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ उतार तर येतच असतात. नेहमी हसत राहा. चेहरा कायम कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाच्या व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्ट करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे ते देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन कामरेने जागा तुमच्यासमोर आत्मनिर्मित महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टी गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व अशा बागडल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्या लवकरच घेण्यात येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. दोन व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आले आहेत आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते फार पोहोचले आहे. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहेत. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या आत्मज्ञानाची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखाने ते नेहमीच प्रकटित झाले आहे. दुसऱ्याची येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य आहे होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्रागा करणे, कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्यालाच एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले तर काय तुम्ही या दुःखद गोष्टीचा उपभोग करीत राहणार? या कष्टप्रद असलेल्या प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला सुखमामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कुणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून ठेवलं परंतु काहीच परिणाम होत नाही अशा बोलणाऱ्या स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चितेची साक्ष फुटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला, कमी परंतु सत्कृत्य अधिक करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा शाश्वत असतो तर सत्य कार्याचा प्रभाव कायमच असतो. मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून 100 पट कामे करून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो आणि आश्चर्यच वाटावे. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतक्या विराट प्रमाणात साहित्य लिहिण्यापासून इतक्या आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरुवात करण्यात आली त्या पूर्ण प्रणालीला हाच ध्यास आहे. काय करावे? परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही. आम्हाला कोणी मदत करीत नाही. काही विशेष करण्याची संधीच आम्हाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी करीत राहणे व्यर्थ आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांच्या मागे फोडण्याच्या अशा तक्रारीमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते. स्वतःच्या वर्तमान परिस्थितीकरता लोक कधीही नशिबाला दोष देतात तर कधी देवी देवतांसमोर युग निर्माण योजना. आपल्याला वारंवार अपयश मिळते असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही
ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढउतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. हसा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अलंकारापासून तितके सावधान राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय काढू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात लक्ष द्यायचंय. ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगात तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधानपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीला गुंतून राहिलं तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आहेत आणि या एकाकी